गुड मॉर्निंग स्टुडंट्स. राज्यशास्त्र 12वीच्या प्रकरण 1 1991 नंतरचे जग याच्या भाग 3 मध्ये आपले स्वागत आहे. डिअर स्टुडंट्स, 1991 नंतरचे जग या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण पहिल्या 2 भागामध्ये 1991 नंतरच्या कालखंडामध्ये घडणाऱ्या प्रमुख 5 घटना व घडामोडी यांचा आढावा घेत असताना पहिली घटना व घडामोड म्हणून शीतयुद्धाचा शेवट व नव्या राष्ट्रांचा उदय याचा अभ्यास केला. आजच्या या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत एकध्रुवीयतेचा उदय. एकध्रुवीयता कशा प्रकारे निर्माण झाली आणि एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय हा झाला म्हणत असताना नेमका कशा प्रकारे झाला, कोणते राज्य हे जागतिक पातळीवर एक स्वतंत्र किंवा एक महासत्ता म्हणून अस्तित्वात आले, या दृष्टिकोनातून या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना साधारणतः या भागामध्ये अभ्यासले जाणारे मुद्दे आहेत ते म्हणजे इराक व कुवेत यांचे झालेले युद्ध, त्यानंतर अमेरिकेचा त्यामध्ये घेतलेला पुढाकार व इराकवर केली गेलेली कारवाई, त्यातून निर्माण झालेली वर्ल्ड न्यू ऑर्डर ही संकल्पना, त्याचबरोबर सोव्हिएत रशियाच्या विघटनातून अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून जगाच्या पाठीवर कशी अस्तित्वात आली, त्याचबरोबर नवीन जागतिक व्यवस्था ही जी संज्ञा निर्माण झाली याचाही या ठिकाणी आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर या एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेला अनुसरून फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत ही जी संकल्पना दिली, या संकल्पनेचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर उदारमतवादी व लोकशाहीचा स्वीकार जगाने कशा प्रकारे केला आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणून आपण अभ्यासणार आहोत की एकध्रुवीय व्यवस्था निर्माण होत असताना अमेरिकेची जी एकध्रुवीयता निर्माण झाली ती निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारे अमेरिकेचे सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवरचा वापर अमेरिकेने कशा प्रकारे केला. तर यातील पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे इराक व कुवेत युद्ध. इराक आणि कुवेतचे युद्ध झाले, ते का झाले, इराक आणि कुवेतच्या युद्धाला कोणत्या घटना कारणीभूत ठरल्या याचा अभ्यास करत असताना आपल्याला अंदाज येतो की इराकचा पराभव, कुवेतचा विजय मात्र जगाच्या पाठीवर अमेरिकेची एकमेव महासत्ता म्हणून स्वीकारण्यात आलेली व्यवस्था या दृष्टिकोनातून आपण या भागाचा अभ्यास करणार आहोत. इराक व कुवेत यांच्यामध्ये युद्ध 1990च्या दरम्यान झाले. हे असे युद्ध की ज्या युद्धामधून अमेरिकेची जगाच्या पाठीवर एक नवीन ओळख निर्माण होण्यास सुरुवात झालेली होती. जगाच्या पाठीवर एकमेव महासत्ता म्हणून अमेरिकेकडे जगाचा दृष्टिकोन निर्माण झालेला होता. मग हा दृष्टिकोन निर्माण होत असताना इराक व कुवेत यांच्या दरम्यान युद्ध का झाले, हे युद्ध होण्याची पार्श्वभूमी काय होती आणि त्याचबरोबर इराक व कुवेत यांच्या युद्धामध्ये अमेरिकेची भूमिका काय होती याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. हा अभ्यास करत असताना जर आपण पाहिले की एक नैसर्गिक सीमा अभ्यासत असताना इराक, त्यानंतर इराण, कुवेत, सौदी अरेबिया हे एकमेकांशी संलग्न असणारे राज्य की ज्या राज्यांमध्ये इराकने इराणवर 1980 ते 1988 दरम्यान आक्रमण केलेले होते. 1980 ते 1988 दरम्यान या 2 राज्यामध्ये जे युद्ध झालेले होते त्या युद्धामध्ये इराणला सपोर्ट होता तो म्हणजे सोव्हिएत रशियन संघाचा, तर इराकला सपोर्ट होता अमेरिकेचा. अर्थातच जगाच्या पाठीवर ज्या 2 महासत्ता शीतयुद्धामध्ये सहभागी होते किंवा शीतयुद्ध ज्यांच्यामध्ये सुरू होते त्यापैकी इराणला सपोर्ट करणारी महासत्ता होती ती म्हणजे सोव्हिएत रशियन संघ, तर इराकला सपोर्ट करणारी सत्ता होती ती म्हणजे अमेरिकन संघ. मात्र ज्यावेळेला सोव्हिएत रशियाची विघटन होण्याची प्रक्रिया निर्माण झाली त्याच कालखंडामध्ये इराककडून इराणचा पराभव झाला. हा जो पराभव झाला यामध्ये इराक विजयी झाला, मात्र हा विजय पचवत असताना इराकचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाले होते. साधारणतः $100 मिलियन पेक्षाही अधिक नुकसानास इराकला सामोरे जावे लागत होते. या कालखंडामध्ये इराकचे नेतृत्व करत होते इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन. 1979 ते 2003 या कालखंडादरम्यान सद्दाम हुसेनने इराकचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवलेले होते. या कालखंडात इराकने हा जो
आर्थिक नुकसान पाहिलेलं होतं किंवा हे जे आर्थिक नुकसान झालेले होते ते आर्थिक नुकसान युद्धामुळे झालेले नाही, तर हे आर्थिक नुकसान झालेले आहे सौदी अरेबिया आणि कुवेत. सौदी अरेबिया आणि कुवेत या दोन राज्यांनी जे तेलाची उत्पादन वाढवले आणि त्यातून तेलाच्या कमी झालेल्या किमती आणि त्यातून आपल्या राज्याला आर्थिक नुकसान झाले, अशा प्रकारची प्रतिक्रिया इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी आपल्या नागरिकांना जगाच्या नकाशामध्ये जर कुवेतचे अस्तित्व आपण पाहिले तर कुवेत हा एक खूप छोटासा असणारा प्रदेश किंवा राज्य. मात्र या राज्याचे एक वैशिष्ट्य होते की सर्वात अधिक नैसर्गिक खनिज तेल संपत्ती ही या राज्यामध्ये होते. मात्र प्रत्येक राज्याने किती प्रमाणामध्ये तेल साठा निर्माण करावा आणि त्याची कशी वितरण करावे याबाबतची काही नियमावली निश्चित झालेली होती. ही नियमावली निश्चित होत असताना कुवेतने इराण आणि इराक यांच्यामध्ये असणारे जे युद्ध होते त्या युद्धाच्या कालखंडामध्ये 14 बिलियन डॉलर ही आर्थिक मदत केलेली होती. ही आर्थिक जी मदत केलेली होती ती आर्थिक मदत सद्दाम हुसेन यांना कुवेतला परत करायची नव्हती. उलट सद्दाम हुसेन यांनी कुवेतवर असा आरोप केला की कुवेतने अधिक तेल साठा निर्माण केल्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये जी घसरण झाली आणि त्याचे नुकसान इराकला सहन करावे लागले आणि त्यामुळे ती नुकसान भरपाई म्हणून इराकने कुवेतला दडपण आणण्यास सुरुवात केली. त्यांनी कुवेतला याबाबतचे निर्देश दिले की जर 10 बिलियन डॉलर कुवेतने त्यांना परत नाही केले कर स्वरूपामध्ये तर त्यावेळेला इराक कुवेतवर आक्रमण करेल. कुवेत त्या दृष्टिकोनातून खूप लहान असणारे राज्य आणि इराक हे असे राज्य की ज्याकडे जगाच्या पाठीवर 4थ्या क्रमांकाचे लष्कर उपलब्ध होते. मग अशा वेळेला कुवेतने माघार घेत असताना इराकला 10 बिलियन डॉलर परत करण्याचा निश्चय केला किंवा ते आश्वासन दिले. कुवेतने 9 बिलियन डॉलर परत केले. मात्र जे 14 बिलियन डॉलर इराकला द्यायचे होते ते न देण्यासाठी शेवटी इराकने कुवेतवर आक्रमण केले. हे जे आक्रमण केले या आक्रमणामध्ये कुवेत 2 दिवसामध्येच पराभूत झाला. ज्यावेळेला 2 ऑगस्ट 1990 दरम्यान 2 ऑगस्ट 1990 रोजी कुवेतने हे जे युद्ध पाहिले त्या युद्धामधून कुवेतचा पूर्ण पराभव झाला आणि कुवेतचे नागरिक मात्र या ठिकाणी म्हणजे सौदी अरेबियामध्ये पलायन करू लागले. ज्यावेळेला ह्या घटना घडत होत्या त्या घटना घडत असताना जी मी थोडक्यात सांगितलं होते की इराकला इराण युद्धाच्या वेळेला मदत करणारा कोण होता? अमेरिकेने इराकला मदत केलेली होती. मात्र सौदी अरेबिया हा अमेरिकेचा मित्र राज्य होता. कुवेतचे नागरिक सौदी अरेबियामध्ये येऊ लागले. त्यावेळेला सौदी अरेबियाने US मदतीची हाक मारली. निश्चितच याच संधीच्या शोधामध्ये होता अमेरिकेने सौदी अरेबियाला मदत देऊ केली आणि ही मदत देत असताना साधारणतः 4 लाख लष्कर, नौदल सेना आणि वायुसेना त्यांनी आपल्या या सौदी अरेबिया आणि कुवेतच्या सीमेवर त्यांनी तैनात केली. ही जी मदत होती ही मदत करत असताना अमेरिकेने सोबतच इराकवर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली. तरी देखील इराकच्या सद्दाम हुसेन यांनी इराकविषयीची असणारी भूमिका आणि कुवेत आणि सौदी अरेबियाला निर्माण केलेला दबाव यामध्ये माघार घेतली नाही. शेवटी युनोच्या मदतीने अमेरिकेने इराकला बजावण्यास सुरुवात केली की त्यांनी जर सैन्य परत नाही घेतले, कुवेतला स्वतंत्र नाही केले तर अशा वेळेस इराकवर अमेरिका आणि युनो यांच्या मदतीने इराकवर आक्रमण केले जाईल. तरी देखील इराकने माघार घेतली नाही. ही माघार न घेत असताना साधारणतः 29 नोव्हेंबर 1990 पासून ते 15 जानेवारी 1991 पर्यंत अमेरिकेने युनोच्या संमतीने इराकला परत दबावात आणण्याचा प्रयत्न केला.
हा प्रयत्न करण्याचे कारण एकच होते की कुवेत हा एक असा प्रदेश होता की ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक खनिज तेल साठा उपलब्ध होता. त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा होता अमेरिकेला. आणि अशा वेळेला साधारणतः 16 जानेवारीला हा निश्चय करण्यात आला की युनो आणि त्याचबरोबर अमेरिका यांच्या पुढाकाराने इराकवर ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मची सुरुवात करण्यात आली. हे ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म सुरू करत असताना 17 जानेवारी 1991 रोजी युनोने इराकवर सैन्य किंवा लष्करविषयक हमला केला. आणि हा हमला करत असताना निश्चितच इराक हा जरी 4थ्या क्रमांकावर असणारा लष्करी क्षेत्रातील राज्य असला तरी देखील युनो, नाटो, त्याचबरोबर सोव्हिएत रशिया, चीन आणि अमेरिका यांनी एकत्रित येऊन साधारणतः 38 राज्य एकत्रित आले आणि या एकत्रित येऊन या राज्याने इराकवर आक्रमण केले. हे आक्रमण करत असताना 2 दिवसामध्येच इराकचा पराभव झाला. म्हणजेच 18 जानेवारी 1991ला इराकचा पराभव झाला. मात्र सद्दाम हुसेन यांनी तरीही माघार घेतली नाही. हे युद्ध संपले, इराक पराभूत झाला. हा पराभूत होत असताना 28 फेब्रुवारीला ज्यावेळेला सद्दाम हुसेनने स्वतःला अमेरिकेसमोर शरणागती घेतली त्यानंतर हे युद्ध समाप्त झाले. निश्चितच हे जे युद्ध होते की ज्यामध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करणे आणि त्यानंतर इराकच्या विरोधामध्ये युनो आणि अमेरिका व इतर राज्य संघटित होऊन त्याला मदत करणे ही जी भूमिका होती त्या भूमिकेतून कुवेत निश्चितच विजयी झाला आणि त्याचबरोबर इराकचा पराभव झाला. तर या ठिकाणी आपल्याला मूळतः आता पाहायचंय की कशा प्रकारे या इराण आणि इराक युद्धामध्ये अमेरिकेने स्वतःचे एक नवीन अस्तित्व निर्माण केले. साधारणतः ही पार्श्वभूमी पाहत असताना इराक आणि कुवेत युद्धात अमेरिकेची भूमिका कशी राहिलेली आहे यावरून आपल्याला लक्षात येते की अमेरिका ही एकमेव महासत्ता ही कशी बनू शकली. ज्या काळामध्ये ही युद्ध सुरू होते त्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज एच बुश सिनियर म्हणजेच की जॉर्ज एच बुश यांच्या कालखंडानंतर बिल क्लिंटन यांचे कालखंड झाले आणि त्यानंतर त्यांचा मुलगा जॉर्ज बुश ज्यांना लहान बुश म्हणून संबोधले जाते त्यांचा कालखंड हा राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये राहिलेला आहे. तर जे सिनियर जॉर्ज एच बुश होते त्यांच्या कालखंडामध्ये अमेरिकेने युनोला लष्करी मदत केली. हे जे इराक आणि कुवेत यांच्यामधले असणारे युद्ध होते त्यावेळेला कुवेतला लष्करी मदत करत असताना साधारणतः 6,70,000 सैन्य हे कुवेतच्या मदतीसाठी पाठवण्यात आले. मात्र यामध्ये विशेष बाब अशी होती की 75% सैन्य हे एकट्या अमेरिकेचे होते. म्हणजेच ज्यावेळेला सोव्हिएत रशिया, त्याचबरोबर चीन आणि नाटोचे सर्व राज्य हे युनोच्या दृष्टिकोनातून एकत्रित येत असताना साधारणतः 38 राज्यांनी हे जे सैन्य पाठवण्याचे आश्वासन दिलेले होते त्यातील पूर्णपणे 75% सैन्य हे एकट्या अमेरिकेचे होते. या युद्धाची एक वैशिष्ट्य राहिलेले की हे युद्ध फक्त 2 दिवसात समाप्त झाले. याचे कारण असे होते की अमेरिकेने तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असताना लष्करी कारवाया केलेल्या होत्या. ज्याप्रमाणे घरामध्ये बसून रिमोट कंट्रोलच्या आधारावर गेम खेळले जातात त्याप्रमाणे अमेरिकेने एकाच ठिकाणी केंद्र निर्माण करत असताना इराकवर जे लष्करी कारवाई केलेली होती त्यामध्ये पूर्ण जगाने हे पाहिले होते की अमेरिकेने कमी काळामध्ये इराकला पूर्णपणे हरवलेले होते. हे जे तंत्रज्ञानात्मक युद्ध झाले आणि या युद्धामध्ये पूर्ण जगाने अमेरिकेचे हे जे प्रभुत्व पाहिले ती एक बाजू होती अमेरिकेच्या महासत्ता म्हणून एक त्याचा स्वीकार करण्याची. तर दुसरी बाजू होती ती म्हणजे अमेरिकेने आर्थिक दृष्टिकोनातून या युद्धाचा लाभ देखील घेतला होता. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होईल की आर्थिक लाभ कशा प्रकारे घेतला.
ज्यावेळेला अमेरिकेने 75% सैन्य स्वतःचे वापरलेले होते या युद्धामध्ये, त्यावेळेला इतर राज्यांकडून म्हणजे जर्मनी, जपान, सौदी अरेबिया या राज्यांकडून जे सैन्य येणार होते ते सैन्य कामी न आल्यामुळे त्यांच्याकडून त्याचा मोबदला म्हणून आर्थिक दंड वसूल करण्यात आला आणि निश्चितच अमेरिकेने या युद्धामधून देखील स्वतःला आर्थिक दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनवलेले होते आणि म्हणूनच जगाने त्यावेळेला अमेरिकेला एक महासत्ता म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केलेली होती. ही सुरुवात करत असताना आपल्याला हेही लक्षात येते की या अमेरिकेने जे दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये 1939 ते 1945 दरम्यान झालेले जे दुसरे महायुद्ध होते की ज्यामध्ये मित्र राष्ट्र गटात अमेरिका, सोव्हिएत रशिया, इंग्लंड आणि फ्रान्स होते, तर अक्षराष्ट्र गटामध्ये जपान, जर्मनी आणि इटली होते. आपल्याला हे माहिती आहे की जपान, जर्मनी आणि इटली राष्ट्रगटाचा पराजय झालेला होता. मात्र मित्र राष्ट्र गटामध्येही अमेरिका, सोव्हिएत रशिया, इंग्लंड आणि फ्रान्स हे 4 राज्य जेव्हा विजयी झाले, त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्स हे विजयी राज्य असताना देखील त्यांचा विजय हा त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे किंवा त्यांचे जे जैविक व आर्थिक हानी झाली होती त्यामुळे तो विजय हा खऱ्या अर्थाने विजय म्हणून त्यांना स्वीकारता आला नाही. आणि त्याच वेळेला अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे 2च जगाच्या पाठीवर महासत्ता म्हणून निर्माण झालेले होते. मात्र त्याही वेळेला अमेरिकेने सोव्हिएत रशियाला अंधारात ठेवत असताना ज्यावेळेला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्बचा हल्ला केला होता, त्यातून हे निश्चित झालेले होते की अमेरिका हा सोव्हिएत रशियाला डावलून त्याच कालखंडामध्ये स्वतःला जगाच्या पाठीवर महासत्ता म्हणून निर्माण करू इच्छित होता. आणि त्याचा परिणाम म्हणून 1945 ते 1990 पर्यंत या दोन्हीही राष्ट्रगटामध्ये शीतयुद्ध चालू राहिले. मात्र निश्चितच ज्यावेळेला सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि त्याचबरोबर इराक आणि कुवेतच्या युद्धामध्ये अमेरिकेने दाखवलेली भूमिका, त्यांचा केलेला तंत्रज्ञानात्मक वापर या सर्व दृष्टिकोनातून अमेरिकेची जगाच्या पाठीवर एकमेव महासत्ता म्हणून निर्मिती होण्यास किंवा त्याचा स्वीकार करण्यास जगाने सुरुवात केलेली होती. अर्थातच सोव्हिएत रशियाच्या या विघटनानंतर 1991 नंतर अमेरिकेसमोर कोणत्याही प्रकारचे फारसे वैचारिक आव्हान शिल्लक राहिलेले नव्हते आणि कालांतराने याच व्यवस्थेला की ज्यावेळेला अमेरिकेसमोर कोणतेही वैचारिक आव्हान उपस्थित नव्हते त्या व्यवस्थेला नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा स्वीकार करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेला जागतिक पातळीवर अमेरिकेच्या वर्चस्वाशी आणि नेतृत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातून एकध्रुवीय अमेरिकेचा आता जगामध्ये एक प्रबळ राष्ट्र म्हणून स्वीकार करण्यात आला. हा जो स्वीकार करण्यात आलेला होता याला अनुसरून अमेरिकेची निर्माण झालेली ही एकध्रुवीयता आणि यामधून जगाच्या पाठीवर झालेले जे बदल होते की ज्यामध्ये राजकीय दृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीची जे साम्यवादी राजवटी होत्या त्या राजवटी नष्ट झाल्या आणि त्याचबरोबर अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्वांवर आधारलेली शासन प्रणाली जगाच्या पाठीवर स्वीकारण्यात आली. या सर्वांचा अभ्यास करत असताना अमेरिकन राजकीय भाष्यकार किंवा ज्याला एक नवरूढीवादी राज्यशास्त्रज्ञ म्हणून पाहिले जाते असे फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत असा सिद्धांत मांडला. 1989ला द नॅशनल इंटरेस्ट या नियतकालिकेत लेख लिहित असताना फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा एक लेख लिहिला जो खूप कमी कालावधीमध्ये जगप्रसिद्ध झाला. 1989च्या दरम्यान म्हणजेच बर्लिनची भिंत जमीनदोस्त झाली, सोव्हिएत रशियाच्या विघटनास सुरुवात झाली आणि त्याचबरोबर इराक आणि कुवेतचे झालेले युद्ध आणि त्यामध्ये अमेरिकेने दाखवलेली जी एक प्रतिमा होती या सर्वांचा अभ्यास करत असताना पूर्व आणि पश्चिमवाद संपुष्टात आलेला होता आणि त्याचबरोबर पाश्चिमात्य उदारमतवादाचा विजय झालेला होता. या सर्वांचा आपण पहिल्या 2 भागामध्ये अभ्यास केला की ज्यामध्ये पूर्व पश्चिमवाद संपुष्टात आला का, कारण सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. अर्थातच या झालेल्या बदलांचा साम्यवादाचा जो प्रभाव कमी झाला आणि त्यानंतर
सर्वच राज्याने जगाच्या पाठीवर उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार करण्यास जी सुरुवात केलेली होती, या सुरुवातीला, या अभ्यासाला इतिहासाचा अंत या दृष्टिकोनातून फुकुयामा यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. फुकुयामा हे एक असे विचार मांडत होते की ज्यामधून सुशासनाची जी संकल्पना आहे ती संकल्पना देखील त्यांनी लोकशाहीशी जोडली गेली होती, ज्याला आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशाने समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केलेला होता. म्हणजेच साम्यवादाचा ऱ्हास झाला आणि त्याचबरोबर समाजवादी अर्थव्यवस्थेचा देखील ऱ्हास झाला आणि जगाच्या पाठीवर हे जे बदल झाले की ज्यामध्ये उदारमतवादी लोकशाही आणि त्याचबरोबर समाजवादी शासन व्यवस्था यांचा जो स्वीकार करण्यात आला, त्यालाच फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत ही संकल्पना दिली होती. ही इतिहासाचा अंत ही संकल्पना देत असताना सोव्हिएत रशियाच्या विघटनाबरोबरच अमेरिकेने जपानवर, ज्यावेळेला जपान दुसऱ्या महायुद्धानंतर पराजित झाला, त्या जपानवर अमेरिकेने स्वतःचे वर्चस्व निर्माण करत असताना उदारमतवादी लोकशाही लादली होती. अर्थातच चीन, सोव्हिएत रशियाने लोकशाहीचा स्वीकार केला आणि त्याचबरोबर जपानसारख्या राज्यांवर देखील, की ज्या ठिकाणी हिटलरने स्वतःची हुकुमशाही निर्माण केलेली होती, अशा बदलांच्या या प्रक्रियेमध्ये त्यांच्या असणाऱ्या शासन व्यवस्थेचा जो ऱ्हास झाला आणि नव्याने जी लोकशाही स्वीकारण्यात आली, याला अनुसरून एक क्रिटिसाइज करत असताना, समीक्षण करत असताना फुकुयामा यांनी असे म्हटले की ही लोकशाही कितपत यशस्वी होणार, हा जो इतिहासाचा अंत आहे. आणि त्याचबरोबर जगाच्या पाठीवर जे इस्लामिक राज्य निर्माण होऊ लागले होते, की ज्यामध्ये मग युगोस्लाव्हियाच्या विघटनांमधून निर्माण होणारे इस्लामिक राज्य असतील किंवा मग इतर क्षेत्रामध्ये जे इस्लाम धर्म आधारित असणाऱ्या धार्मिक चळवळीच्या दृष्टिकोनातून किंवा ज्याला वंशवाद म्हणून आपण अभ्यासला, त्या वंशवादाच्या आधारावर निर्माण झालेले राज्य साम्यवादाचा त्याग करत असताना सोव्हिएत रशिया आणि चीनने केलेला भांडवलशाही उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार, आणि हे सर्व स्वीकार करत असताना आंतरराष्ट्रीय संबंधात राजकीय किंवा धोरणात्मक बाबीपेक्षा जे आर्थिक बाबींना अधिक महत्त्व प्राप्त झालेले होते, या सर्वांचा समीक्षात्मक अभ्यास करत असताना फुकुयामा यांनी हाच प्रश्न उपस्थित केला की मार्क्सवाद आणि लेनिनवादचा जर या ठिकाणी अंत झालेला आहे, तर मग अशा वेळेस जगाची जी एक अभ्यास आपण जे पहिल्या महायुद्धानंतर किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर अभ्यास केलेला होता, त्यातून एक नवीन जग निर्माण होत होते, जागतिकीकरणाकडे जगाची वाटचाल सुरू झालेली होती. आणि या सर्वांचा अभ्यास करत असताना फुकुयामा यांनी हे देखील स्पष्ट केलेले होते की याचा परिणाम हा असा असणार आहे की ज्यामध्ये अमर्याद तांत्रिक अडचणी आणि त्याचबरोबर पर्यावरण संदर्भात असणारी आव्हाने देखील जगाच्या समोर निर्माण होणार आहेत. म्हणजेच आर्थिक, राजकीय, सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये हे जे घडून आलेले बदल आहेत, या बदलांचा समीक्षा करत असताना एक नवरूढीवादी राज्यशास्त्रज्ञ म्हणून फुकुयामा यांनी मांडलेले हे जे विचार होते, त्या विचारांमधून इतिहासाचा अंत हा सिद्धांत राज्यशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वीकारण्यात आला. अमेरिकन वर्चस्वाचे आणखी एक प्रभावी माध्यम ठरले, ती म्हणजे त्याची असणारी सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर व्यवस्था. ही सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर व्यवस्था अभ्यासण्यापूर्वी आपण अगोदर पाहूत की उदारमतवादी लोकशाही म्हणजे नेमके काय होती. उदारमतवादी लोकशाही ही एक प्रातिनिधिक लोकशाहीचा एक असा प्रकार की ज्यामध्ये साधारणतः व्यक्तीच्या, देशातील नागरिकांच्या सर्वच वैचारिक स्वातंत्र्याचा स्वीकार केला जात होता. व्यक्तीच्या असणारे वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्व देत असताना प्रामुख्याने सार्वत्रिक मताधिकार, स्वतंत्र आणि न्याय निवडणुका, स्पर्धात्मक पक्षीय राजकारण आणि कायद्याची राज्य अशा संकल्पनांचा स्वीकार करणारी एक लोकशाहीची व्यवस्था म्हणून उदारमतवादी लोकशाहीला पाहिले जात होते किंवा स्वीकारले जात होते. ही जी उदारमतवादी लोकशाहीचा केला गेलेला स्वीकार होता, ज्याचा अमेरिकेकडून प्रचार आणि प्रसार झाला आणि निश्चितच जगामध्ये अमेरिकेच्या या शासन व्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारण्यात आले. मग उदारमतवादी लोकशाहीचा केलेला स्वीकार, सोव्हिएत रशियाचे झालेले विघटन, अनेक राज्यांनी बदललेल्या आपल्या शासन व्यवस्थेच्या प्रक्रिया, या सर्वांमध्ये
या सर्वांमध्ये अमेरिकेचे वर्चस्व निर्माण होणारी जी दुसरी व्यवस्था होती ती म्हणजे त्याची हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर व्यवस्था. हार्ड पॉवर म्हणजे काय आणि सॉफ्ट पॉवर काय म्हणजे काय याविषयी अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी असे स्पष्ट केलेले होते की हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना म्हणजे जगातील इतर नागरिकांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. जसे की अमेरिका ही आपल्या सैनिकी शक्तीचा किंवा लष्कर शक्तीचा वापर करत होती आणि काही प्रमाणामध्ये जगातील अनेक राज्यांवर आपले प्रभुत्व निर्माण करत असताना आर्थिक जी मदत देऊ करत होती त्याद्वारे वेळ प्रसंगी आर्थिक निर्बंध देखील लादत होती. मग ही जी म्हणजे एखाद्या राज्याला त्याच्या इच्छेविरुद्ध वागण्यास भाग पाडणे, जसे की जपानला जाणीवपूर्वक उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार करण्यास भाग पाडले गेले, तर ही जी व्यवस्था होती या व्यवस्थेला काय म्हणतात, हार्ड पॉवर व्यवस्था. तर यामध्ये साधारणतः धमकी प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती केली जाते अशी क्षमता की ज्यामुळे त्यांना जे हवे आहे त्याप्रमाणे जगाने वागले पाहिजे, या व्यवस्थेला हार्ड पॉवर म्हणून स्पष्ट करण्यात आलेले होते. तर सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, तर शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. म्हणजे एकीकडे अमेरिका स्वतःच्या शक्तीचा वापर करत होती तर दुसरीकडे अमेरिकेने स्वतःच्या सॉफ्ट पॉवरचाही वापर करण्यास सुरुवात केलेली होती, असे मत अमेरिकन शास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी स्पष्ट केलेले होते. अमेरिकन सॉफ्ट पॉवरची जर काही उदाहरणे आपण पाहायची म्हटली तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की अमेरिकेने शैक्षणिक देवाणघेवाण प्रक्रिया सुरू केलेली होती. ज्या इंग्रजी भाषेचा आज आपल्यावर एवढा प्रभाव आहे किंवा एक आपण संगणकीय दृष्टिकोनातून आपल्या मोबाईलमधून ज्या इंग्रजी भाषेचा स्वीकार करतो ती इंग्रजी भाषा ही इंग्लंडची नसून साधारणपणे आज दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी इंग्रजी भाषा ही अमेरिकन इंग्रजी आहे. अर्थातच प्रत्येक राज्यांमध्ये स्वतःच्या या शैक्षणिक व्यवस्थेचा विकास करत असताना अमेरिकेने जगाला जे सर्वात मोठ्या सॉफ्ट पॉवरने बांधलेले आहे ते सॉफ्ट पॉवर म्हणजे आंतरजाळ, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो किंवा इंटरनेट जी आज प्रत्येकाची गरज बनलेली आहे. लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी अमेरिकेने या सॉफ्ट पॉवरचा स्वीकार केला की ज्यामध्ये साधारणतः चीन, रशिया, जपान, इंग्लंड, भारत, कॅनडा यासारख्या 12पेक्षाही अधिक राज्यांच्या एकत्रीकरणातून जेवढे सॅटेलाईट तयार होत नाहीत तेवढ्यापेक्षाही साधारणतः 850 पेक्षाही अधिक सॅटेलाईट हे अमेरिकेने अवकाशामध्ये सोडलेले आहेत. म्हणजेच अमेरिकेने या इंटरनेटच्या वापराची जी जगाला सवय निर्माण करून दिली हा त्याच्या सॉफ्ट पॉवरचा भाग होता. त्यानंतर एक दुसरा भाग ज्याला सॉफ्ट पॉवर म्हणून आपण अभ्यासतो ती म्हणजे अमेरिकेची असणारी फूड चेन्स म्हणजे की आज आपण पाहतो की साधारणपणे आपण मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर इत्यादींचा स्वीकार केलेला आहे. आपल्या दैनंदिन जीवन व्यवस्थेमध्ये किंवा जेवण करत असताना या जेवणाचा एक भाग म्हणून अशा व्यवस्थांचा स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर अमेरिकन असणारी वस्त्र परिधान व्यवस्था, पोशाख याचाही आपण स्वीकार केला. म्हणजे अमेरिकेच्या या सॉफ्ट पॉवरचा स्वीकार करत असताना अमेरिकेने स्वतःची संस्कृती देखील जगाच्या पाठीवरील सर्वच राज्यांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि या व्यवस्थेला काय म्हणतात, अमेरिकेची सॉफ्ट पॉवर. ही जे सॉफ्ट पॉवर होते की ज्यामध्ये अमेरिकेने आर्थिक दृष्टिकोनातून देखील सॉफ्ट पॉवर वापरण्यास सुरुवात केलेली होती. जगातील व्यापार क्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये 15%पेक्षाही जास्त भागीदारी जागतिक व्यापार क्षेत्रामध्ये अमेरिकेची आहे. जागतिक बँक, जागतिक आर्थिक सहाय्यता निधी आणि जागतिक व्यापार संघटना यांचे केंद्र हे देखील अमेरिकेमध्ये स्थित आहेत. म्हणजेच चीन, रशिया, जपान, इंग्लंड, भारत अशा राज्यांना
कुठेतरी एकत्रित करून जी अर्थव्यवस्था निर्माण होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त विकसित अर्थव्यवस्था ही अमेरिकेची आहे. अर्थातच अमेरिकेची असणारी ही अर्थव्यवस्थेवरची पकड, लष्कर क्षेत्रामध्ये अमेरिकेने केलेले प्रभुत्व, असं म्हणतात की जगातील कोणत्याही क्षेत्रावर सहज आक्रमण करू शकेल अशी क्षमता असणारी क्षेपणास्त्रे आज अमेरिकेकडे उपलब्ध आहेत, की ज्यामध्ये अमेरिका एकाच ठिकाणी राहत असताना पूर्ण जगाला केंद्र करून आपल्या क्षेपणास्त्रांचा वापर करू शकतो. म्हणजेच हार्ड पॉवर असो किंवा सॉफ्ट पॉवर असो, अमेरिकेने जगाला आपल्या एक विचारसरणीतून, की ज्यामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्राद्वारे आपल्याशी बांधून टाकलेले आहे. आणि म्हणून त्या काळाला किंवा आजही त्याचे कमी अधिक प्रमाणामध्ये आपण प्रभाव पाहतो. या व्यवस्थेला अमेरिकेची जागतिक स्वरूपात निर्माण झालेली एकध्रुवीयता किंवा एकाधिकारशाही या दृष्टिकोनातून अभ्यासले जाते. या पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे या प्रकरणातील तिसरी घटना व घडामोड जी 1991 नंतरच्या जगात निर्माण झाली ती म्हणजे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप.